नमस्कार. वुमेन्स 24 चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. एक महत्त्वाची बातमी अमरावती जिल्ह्यात बडनेरा विधानसभा मतदारसंघातील साईनगर परिसरात गेल्या काही काळापासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीचे पोलीस आयुक्त यांच्याशी सखोल चर्चा करून साईनगरमध्ये नवीन पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली. आमदार रवी राणा आणि सचिन बेंडे यांच्या प्रयत्नाने ही पोलीस चौकी आता कार्यान्वित झाली असून यामुळे स्थानिक गुन्हेगारीवर प्रभावीपणे आळा बसणार आहे. चोऱ्या, दरोडे, महिलांवरील अत्याचार अशा घटनांना रोखण्यासाठी पोलीस दलाची उपस्थिती आता अधिक मजबूत झाली आहे. परिसरातील रहिवाशांना 24 तास संरक्षण मिळेल आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत उपलब्ध होईल. साईनगर मधील नागरिकांना या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पोलीस प्रशासनाने मनापासून आभार मानले आहे. त्याचे म्हणणे आहे की ही चौकी उभी राहिल्याने आता रात्रीच्या वेळीही महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना बाहेर पडण्याची भीती वाटणार नाही. मुलांना खेळण्यासाठीही सुरक्षित वातावरण मिळेल. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. राज्य सरकार नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. साईनगर परिसरामध्ये वारंवार चोरीच्या घटना होत होत्या. या ठिकाणी वारंवार पोलिसांनी बैठका घेतल्या, पण चोरांचा अजूनपर्यंत पत्ता लागला नाही. त्यापैकी काही लोक पकडले गेले, काही पकडले गेले नाही. पण या दहशतीच्या वातावरणामध्ये सीपींना अनेकदा सांगितल्यानंतर आता या ठिकाणी सगळ्या पाठपुरावा करून या ठिकाणी सचिन भाऊ भेंडे यांनी प्रत्येक ठिकाणी सीपीशी बोलले, मी बोललो, नवनीत राणा बोलल्या. नंतर सीपी साहेबांना सीएम साहेबांचाही फोन करून दिला की अशा प्रकारे गुन्हेगारी वाढत आहे, मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहे आणि त्या आधारावरच आज अमरावतीची परिस्थिती अनकंट्रोल असल्यामुळं या ठिकाणी नवीन सीपी सुद्धा उद्या चार्ज घेणार आहे. तर या आधारावर या ठिकाणी पोलीस चौकी या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालं. या उद्घाटनामध्ये इंगोले काकांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी आपली या ठिकाणी दुकान निःशुल्क समाजसेवाचं ऋण फेडण्यासाठी या चोरांचा जो धाक होता पोलिसांसाठी जी दुकान उपलब्ध करून दिली आणि पोलीस चौकी ते स्थापित करण्यासाठी जागा दिली, त्याबद्दल इंगोले काकांचं मनापासून अभिनंदन. या ठिकाणी बडनेरा पोलीस स्टेशनचे पीआय चव्हाण साहेब सुद्धा आलेले आहे. 4 पोलीस सकाळी आणि 4 पोलीस संध्याकाळी, डे अँड नाईट इथे 4 पोलिसांची ड्युटी राहील आणि रोज इथे सकाळ संध्याकाळ गाडी सुद्धा देवाभाऊ या ठिकाणी या परिसरामध्ये येईल आणि या परिसरामध्ये आता याच्या कुठल्याही प्रकारचं असं कुठली घटना होणार नाही. आणि घटना झाले तर सीपीची बदली आता झाली तर उद्या चव्हाण साहेबांची बदली होऊ शकते. म्हणून चव्हाण साहेब तुम्ही काळजी घ्या. जर या ठिकाणी पुन्हा एकाही घरात चोरी झाली तर चव्हाण पीआयची बदली कंट्रोल रूममध्ये होईल. आता सीपीला पोस्टिंग अजून दिली नाही, नवीन सीपी येत आहे, म्हणून आपली जबाबदारी प्रामाणिकतेने पाळा. या सगळ्या जनतेचा विश्वास जिंका, चोरांवर धाक ठेवा, गुन्हेगारीवर धाक ठेवा आणि या ठिकाणी पूर्णपणे गुन्हेगारी मुक्त अमरावती शहर झाला पाहिजे. यासाठी पोलिसांनी काम करावं अशी माझी विनंती आहे. आणि या ठिकाणी पोलीस विभागाने चौकी चालू केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. इंगोले काकांनी या ठिकाणी दुकान दिल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि सचिन बेंडेंनी विशेष याच्यासाठी पाठपुरावा केला त्याबद्दल सचिन बेंडेचे सुद्धा मनापासून धन्यवाद मानतो. या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये इथं उद्घाटन झालं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. अशाच घडामोडीसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल.